जळगावातील धरणगावात मुसळधार पावसाचा केळी बागेला मोठा फटका बसलाय। गिरणा नदीला पूर आल्यानं केळी बागेत गुडघाभर पाणी शिरले, त्यामुळे कापणीला आलेल्या केळी बागेचं प्रचंड नुकसान झालंय। या पाण्यामुळे शेतातील माती वाहून गेलीये, त्यामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतलाय। तर या ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांनी। जिल्ह्यातील धरणगावची चांदसर या ठिकाणी एका केळी बागामध्ये याच ठिकाणी बघू शकता गुडघाभर पाणी याच ठिकाणी साचलेलं आहे। त्याच्यामुळे केळी बागाला मोठा नुकसान पाहायला मिळतात आहे। एकंदरीत ही जी केळी जी आहे ही कापणीवर येणार होती, त्याचं घड लागलेलं होतं, मात्र या मुसळधार गिरणाच्या पाणी पातळीमुळे या ठिकाणी शेतकऱ्याच्या संपूर्ण शेतामध्ये ही केळीचं बागचे पाणी शिरलेलं आहे आणि याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। सुमारे एकंदरीत बघायला गेलं तर साधारण या ठिकाणी 7 ते 8 फुटापर्यंत पाणी शिरलेलं आहे आणि अक्षरशः केळी बाग जी आहे ही जलमय होताना पाहायला मिळतात आहे। काल रात्री 1 वाजेपासून हे पाणी वाहते डायरेक्ट नदी अशी युटर्न होता, युटर्न सोडून नदी डायरेक्ट आडवी वाहते। आता इथे ना आमचे 1000 हेक्टर जमीन होती शेतकऱ्यांची, त्याच्यात कोणाचा केळी बाग होता, कोणाचा काय होतं। आता केळी बाग मध्ये एवढा खर्च केलाय, केळी कापणीवर आली होती। शेतकरी एकीकडे आसमानी संकटात, दुसरीकडे सुलतानी संकटात सापडताना पाहायला मिळतात आहे। आता तरी या ठिकाणी पंचनामे करून तातडीनं मदत मिळावी अशीच मागणी या शेतकऱ्या वर्गाकडून केली जाते आहे। वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव।